Hi guys, fuel crisis, gas problem आणि सिस्टम रिॲलिटी इन इंडिया. हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आपण आज एक सिरियस प्रश्न आहे त्यावर बोलणार आहे. तर आपण गॅस बुकिंग केलं होतं 5 तारखेला आणि 21 तारखेला आपल्याला पुन्हा तो मेसेज डिलीट झाला किंवा सिस्टममध्ये त्याची एंट्रीज दाखवत नाही, म्हणजे ती डिलीट झाली एंट्री. पुन्हा गॅस बुक करा असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि दुसरीकडे आपल्याला सांगितलं जातं की पेट्रोल डिझेल LPG सावध वापरा, पण खरंच सगळे फॉलो करतात का? आज आपण रिॲलिटी बोलणार आहे. आणि कॉमन मॅन प्रॉब्लेममध्ये काय असतो, सगळ्यात जास्त मिडल क्लास फॅमिली. कॉमन मॅन काय करतो की गॅस सेव्हिंग करतो, पेट्रोल कमी वापरतो, कुकिंग ऑइल जपून वापरतो, कारण हे सगळं आपल्या खिशातून जातं. मिडल क्लास फॅमिली असेल, सॅलरीड पर्सन असेल, तर याला सगळं आपल्या खिशातून सॅलरीमधून विकत घ्यावं लागतं. तर हे सगळं काही आपणच व्यवस्थित वापरत असतो, कोणी त्याचा उपद्रव्य किंवा वेस्टेज करत नाही. पण आज पेट्रोल डिझेल LPG काही स्वस्त नाही आहे. मिडल क्लास माणूस डेली कॅल्क्युलेट करतो, कुठे कमी खर्च करायचा, कुठे जास्त करायचा, या सगळं कॅल्क्युलेशन करूनच माणूस जगत असतो. पण एक अनकम्फर्टेबल ट्रूथ आहे, इंडियामध्ये अजूनही अननेसेसरी फ्यूल वापर चालू आहे. ज्याच्या खिशातून पैसे जात नाहीत तेच जास्त पेट्रोल डिझेल वेस्ट करतात. जसे गव्हर्नमेंट व्हेकल्स, रॅलीज, अननेसेसरी व्हिजिट्स, इथे फ्यूल सगळ्यात जास्त खर्च होतो. आणि पैसा कुठून येतो? आपल्या टॅक्समधून. जो आपण टॅक्स पे करतो त्यातूनच ह्या गव्हर्नमेंट रॅलीज, गव्हर्नमेंट व्हेकल्सचं पेट्रोल डिझेलचा खर्च होतो. एक सिंपल विचार करा, आज हे सगळे रूल्स आधीपासून फॉलो झाले असते तर आज किती फ्यूल वाचलं असतं, किती टॅक्सचा पैसा सेव्ह झाला असता. कॉमन मॅन सेव्हिंग करतो, पण सिस्टम लेवलवर हा डिसिप्लिन नाही आहे. आता प्राईसबद्दल बोलू. जेव्हा क्रूड ऑइल चीप होतं तेव्हा पेट्रोल डिझेल स्वस्त नव्हतं, आणि आता क्रूड ऑइल महाग झालं तर प्राइसेस अजून वाढले. म्हणजे कॉमन मॅन नेहमी प्रेशरमध्येच राहतो. आता काही पॉझिटिव्ह चेंजेस दिसतोय, काही मिनिस्टर व्हेकल्स कमी वापरतात, ते रॅलीज कमी झाल्यात. पण एक क्वेश्चन आहे की रोज फॉलो होणार का? काही लोक आता गाडीवर जात आहे, ज्यांच्या रॅलीज होत्या तिथं ज्यांनी 60 गाड्याचा त्यांचा ताफा होता, त्याच्यात 20 गाड्या केल्या. हे सगळं पहिले स्टार्टपासून असतं, तर यामध्ये किती मोठा टॅक्सचा पैसा आणि पेट्रोल डिझेल वाचला असतं. ही फक्त काही दिवसासाठीच आहे का? रोज फॉलो करायला पाहिजे, सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे. सोल्युशन आहे का याच्यावर? काही आहे. सेव्हिंग फक्त लोकांनी नाही तर सिस्टमने पण करायला पाहिजे. स्ट्रिक्ट रूल्स, लेस वेस्टेज, अकाउंटेबिलिटी, तेव्हाच रिअल चेंज होईल. कॉमन मॅन ऑलरेडी सेव्हिंग करतो, त्यांना आता सिस्टमने एक्झाम्पल सेट करायला पाहिजे. फ्युल सेव्हिंग हा रिस्पॉन्सिबिलिटी नाही, फक्त लोकांचा नाही तर सिस्टमचा पण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुमच्या मते फ्युल सेव्हिंग कुठे होऊ शकते. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू. झालं?